आणि श्री संत माझे तुकोबाराया यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत प्रपंच करत असताना संसाराला परमार्थाची जोड असलीच पाहिजे, त्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही। महाराज सांगतात विठ्ठला विठ्ठला। कार्यक्रमास सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत माझा पांडुरंग परमात्मा, पांडुरंगाला वंदन। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींना वंदन। पंचमवेद निर्माण करणारे देहनिवासी जगद्वंदनीय तुकोबाराया, तुकोबारायांना वंदन। तुम्हा सकल माता पित्यांना वंदन, तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन। या सर्वांना वंदन करत असताना एका माणसाला मात्र आम्ही विसरलो। तुम्ही म्हणाल ताई, कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय, असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना, एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, ऐका, पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळताय, ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे। माझी विनंती आहे, इथं बसलेली काही मंडळी म्हणतील महाराज तुमचे राजे जन्माला आले नसते तरी आम्ही आमच्या कपाळाला कुंकू लावलं असतं। आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे। तुम्ही म्हणाल आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, तुमचे राजे जन्माला आले नसते तरी आम्ही आमच्या कपाळाला कुंकू लावलं असतं। आमच्या मातीतली, आमच्या महाराष्ट्रातली संस्कृती आहे, हिंदू स्त्रीच्या कपाळाला कुंकू हे असलंच पाहिजे। तुमचे राजे जन्माला आले नसते ना तरी आम्ही कपाळाला कुंकू लावलं असतं। त्यामुळे तुमच्या शिवाजी महाराजांच्या जन्माचा आणि आमच्या कपाळी असणाऱ्या कुंकवाचा कसलाही संबंध नाही असं जर वाटत असेल तर मी एक सांगेन, तुम्ही कुंकू लावलं असतं, पण माझे राजे जन्माला आले नसते ना तर काशी की कला जाती थी। कवि भूषण सांगतात, अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी, अगर एक शिवाजी राजा ना होता तो सबकी सुन्नत होती थी, सबकी सुन्नत होती थी। म्हणून विनंती आहे, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान शिवछत्रपती शिवाजी महाराज हिवरा गणपती या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा उभारलाय। सर्व जमलेत राज, सर्व जमलेत राज, फक्त आणि फक्त तुमची कमी आहे। तुम्ही नसाल तर या हरी कीर्तनाला रंग नाही, तुम्ही नसाल आमच्या सोहळ्याला शोभा नाही, तुम्ही नसाल 32 मनांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी बसलेले असाल राज तरी विनंती आहे, हिवरा गणपती गावामध्ये कीर्तनाचा सोहळा उभारलाय। भक्ती आणि शक्तीचा संगम जर आम्हाला बघायचा असेल तर जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येत होतात राज, विराजमान होत होतात राज। आमच्या मंदिरावरचा कळस सुरक्षित असेल तर राज तुमच्यामुळं, अंगणातली तुळस शोभून दिसत असेल तर राज तुमच्यामुळं, आणि आमच्या कपाळावरचं कुंकू शोभून दिसत असेल तर ते राज तुमच्यामुळं। म्हणून विनंती आहे, आइए महाराज विराजिए, 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 आइए महाराज विराजिए। कथा करो मति अनुसार, कथा करो। या ठिकाणी सोहळा उभारला, तुम्हाला बोलावण्याचं कारण
या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो हे आमचं परम भाग्य. या भारत देशामध्ये जन्माला आलो हे आमचं महत् भाग्य. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कपाळाला गंध, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये घेण्याचा अधिकार घेऊन जन्माला आलो हो हे आमचं महत् भाग्य. म्हणून विनंती आहे, पधारिये पधारिये जिजाऊ कुमार, पधारिये जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे. ओ पधारिये जिजाऊ कुमार, पधारिये जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे. जगद्गुरु तुकाराम महाराज सुंदर असं वर्णन करतात. देवा, माझ्या मनाला चाळा लागावा, आवड निर्माण व्हावी, छंद लागावा. असेल आवड तर मिळेल सवड. माणसाला आवड असल्याशिवाय माणसाला सवड मिळत नाही, बरोबर ना? इथं आवड आहे म्हणून सवडीनं आलात. येता बरोबर एका गोष्टीचा आनंद वाटला. इतर ठिकाणी स्वागत करण्यासाठी लहान लहान मुली उभ्या असतात, काही आमच्या नऊवारी नेसून महिला उभ्या असतात, काही पुरुष बांधव उभे असतात. पण आज आपल्या गावामध्ये खास करून माझ्या स्वागतासाठी आपल्या गावातल्या अगदी भगव्या वेशामध्ये भगवं वातावरण निर्माण करून आपल्या गावातल्या तरुणी इथं उभ्या होत्या. याचा मला आनंद वाटला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्याला कळलं त्यालाच कळालं. जगद्गुरु तुकोबाराया सुंदर असं वर्णन करता. देवा, माझ्या मनाला चाळा लागावा, आवड निर्माण व्हावी, छंद लागावा. हा, आवड असल्याशिवाय माणसाला सवड मिळत नाही. जगद्गुरु तुकोबाराया देहूगावी राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागं निंदक असतात. निंदकाचे घर असावे. तुमच्या माग आहेत, आमच्या माग आहेत. रामेश्वर शास्त्री नावाच्या माणसानं विचार केला. कोण? तुकाराम महाराज. कपाळाला गंध लावतोय, गाथा लिहायला घेतलाय, कीर्तनाला माणसं गर्दी करायला लागले. एखाद्याचं नाव वाढायला लागलं की लोकाला बघवत, आपली प्रगती व्हायला लागली की माणसांना बघवत नाही. 10 वर्षाची मेहनत केली, 10 वर्षाचं स्वप्न मनामध्ये धरून 1-1 रुपया गोळा केला आणि तुम्ही घर बांधायला काढलं का शेजाऱ्यानं घर पाडलंच म्हणून असं म्हणायला नको. कुत्र सुद्धा नव्हतं कीर्तनाला, म्हणून त्यानं पण जरा हाजरी लावली. म्हणायला नको बाबा कुणी होतं का नाही. तर महाराज देहू, प्रत्येकाची भाषा वेगळी वेगळी असते बरं का. तुमच्या भागातली भाषा वेगळी, आमच्या भागातली भाषा वेगळी. शहरामध्ये कीर्तन चालू झालं तर तिकडं वेगळं. समजा शहरामध्ये जर कीर्तन सुरू झालं नाही, एखादा कीर्तन ऐकायला निघाला, तिकडची जरा स्टँडर्ड सुशिक्षित बोलायला लागलं का थोडंसं नाकात बोलतात. एखादं कीर्तनाला निघालं की ते पुढचं विचारतं, कुठे चालला आता आपण? पुढचं सांगतं, कीर्तन ऐकायला निघालोय, देवाचं नाव ऐकावं, चला ना आपणही, पुण्य लागतं म्हणे. हे झालं शहराकडं. आता आपल्या गावात जर कीर्तन चालू झालं, एखादं कीर्तन ऐकायला निघालं आणि रस्त्यामध्ये दुसरा भेटला तर भेटणारा विचारतो. इकडचं सांगत नाही आमच्या गावाकडं. रस्त्यामध्ये एखादा भेटला की भेटणारा म्हणतो, कुठे चाललात? असं नाही. मग आमचं कसं विचारणार, कुठं चालणार? त्यानं विचारलं की पुढचं सांगतं. पुढच्यानं सांगावं ना, कीर्तनाला चाललोय, नाही. पुढचं काय म्हणतं, कीर्तन फिरतान हाय वाटतं देवळा पुढं. कीर्तन नाही, कीर्तन फिरतान हाय वाटतं देवळा पुढं. चाललोय ऐकायला, टाइमपास. प्रत्येकाला आडनाव आहे. कीर्तनाचं आडनाव फिरतान. टाळ बीळ, मंदिर गिंदिर, काकडा बिकडा, बरी खेकडा म्हणले नाही. प्रत्येकाला आडनाव
लावाय ना महाराज. एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो, सोप्यावर बसलो, गावातला कार्यकर्ता आला, म्हणला जय हरी. म्हणलं जय हरी. टेन्शन घेऊ नका. म्हणलं अजिबात नाही. विचार करू नका. म्हणलं का? म्हणलं सगळे आपल्या गावात. म्हणलं काय? म्हणलं टाळकरी आहे, माळकरी आहे, विणेकरी आहे, लाइटिंग फायटिंगची समधी अवस्था आहे. म्हणलं लाइटिंग पाहिजे, फायटिंग. लाइटिंग तेवढी लाव, फायटिंग काय लाव. बळजबरी ना कीर्तन ऐकायला येऊन बसला. इकडे कीर्तन चालू आणि इकडे डोक्यात विचार चालू. आलोय खरं, बसलोय खरं, घराला कुलूप लावलंय खरं, पण त्या कुलपाला झटका देऊन काही बघितला? बसला कीर्तनातून झटके कुलपाला. आता कुलपाला झटके देता देता याला जर कीर्तनामध्ये झटका आला, झटका म्हणजे देव म्हणला बसला हितन लक्ष तिकडं, तुझं इथं काही काम नाही, तू वर निघ, आमच्याकडे ये. समजा कीर्तनात हे मेलं, मला सांगा गावकरी, कीर्तनात एखादं मेलं तर काय म्हणणार तुम्ही? वा काय भाग्यवान आहे हो, कीर्तनात मोक्ष मिळाला, याच्यासारखं भाग्य सगळ्याला भेटलं. आता सांगा मला, खरं सांगा, हे कीर्तन ऐकून मेलं का? ते मेलं कुलपाला झटके देऊ देऊ, पण ते मेलं कुठं? आख्या गावाचं पाप करून कीर्तनात येऊन मेलं, आणि ते कीर्तनात मेलं म्हणून त्याला मोक्ष प्राप्त झाला. एवढं महत्व या कीर्तनाच्या जागेचं आहे, म्हणून कीर्तनाला हजेरी लावायची आहे. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांच्या नावानं विचार केला आणि रामेश्वर शास्त्री म्हणतोय या तुकाराम महाराजांकडे जरा बघितलं पाहिजे. तुकोबारायांच्या घरी गेले, विचारलं महाराज घरी आहेत का? जिजाबाई घरात होत्या. सकाळची वेळ होती, तुकाराम महाराज शौचालयासाठी गेलेले होते आणि यानं विचारलं तुकाराम महाराज कुठे आहे? जिजाबाईंनी बोट दाखवलं, या रस्त्यानं माणसं जातात, सकाळचा टाइम आहे, तिकडं महाराज गेले, जा तिकडं म्हणे तुला भेटतील. आता हे निघालं, रस्त्यानं जाता जाता घाणवास यायला लागला. आता रस्त्यानं चालता चालता एवढ्या घाणीतनं भगवंताच्या नामस्मरणाचा गजर ह्याच्या कानावर ऐकायला आला. जगद्गुरु तुकोबाराया, भगवंताचं नामस्मरण कानावरती आलं, शास्त्री उभा राहिले, समोरून तुकोबाराया येतात. विचारलं तुकाराम महाराज तुम्हीच का? तुकोबाराया म्हणतात या देहाला तुकाराम असं म्हणतात. वा वा, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण जगाला ज्ञान सांगतो तुकाराम महाराज, आणि एवढ्या घाणीत भजन करता, काय करावं तुमचं? महाराज म्हणले का बरं? अहो तुम्ही जगाला सांगता ना देह शुद्ध करून या, भजनी भजावे, आणि एवढ्या घाणीत भजन. तुकोबाराय म्हणतात तुझं सगळं बरोबर आहे, पण काय करू बाबा, तुझं मी ऐकेल, पण माझे इंद्रिय माझंच ऐकत नाही, तर तुझं कधी ऐकतील? माझी मजा झाली अनाबरवाचा, माझी मजा झाली अनाबरवाचा, माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलाचे, छंद या नामाचा घेतलाचे, 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 माझी मजा झाली अनावर माझी मत झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलाचे, 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 माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा. माझी मजा झाली अनावर वाचा. माझी वाचा आवरत नाही, तुकोबारायांची सांगितलं. तुकोबाराय म्हणतात माझी जीभ ऐकत नाही, माझी जीभ आवरत नाही, काळ वेळ नाम उच्चारिता, ऐकत नाही म्हणे, कुठेही भजन करते, तिला जागा कळत नाही, वेळ कळत नाही, प्रसंग कळत नाही. तुकाराम महाराजांची जीभ दोन बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं कसे इंद्रिये आवरत नसतात आणि त्यांना आवरायचं कसं, हे तुकाराम महाराज माझ्याकडून शिका. तुकोबारायांची जीभ धरली आणि सांगितलं आता करा बरं भजन. मला सांगा, तोंडातली जीभ दोन बोटामध्ये दाबून धरायची आणि बोलता येते का? प्रयत्न करायचा. जीभ धरल्यावर बोलायला येतं का?
आमच्याकडे येत नाही बरं, आपल्याकडं वाशिम भागात जीभ धरल्यावर इथं करू नका, घरी गेल्यावर करा, नाही तर इथं चालू करा. ऐकायचं इथं, करायचं एकदा असंच म्हणलं, ऐका इथं करा घरी. कीर्तनात सांगितलं, म्हणलं भजन करा पण शुद्ध होऊन करा, परमार्थ करा पण स्वच्छ होऊन करा. कीर्तन संपला 11ला, घरी गेला 12ला, डोक्यात एकच, महाराज म्हणलाय आधी शुद्ध व्हान मग भजन करा. काय करावं त्यानं? घरी गेला, बाथरूम मध्ये गेला, तांब्यामध्ये निरमा कालवला, चांगला फीस येऊ दिला आणि तांब्याभर निरमा प्याला. आंघोळ नाही, प्याला. आता निरमा प्याला. मला सांगा, निरमा काय गप्प बसणार आहे? आमच्याकडचा निरमा काही गप्प बसात? त्यानं चालू केला चमत्कार. रात्री 12च्या पुढं घे डब्बा जा, घे डब्बा जा, घे डब्बा. घरात सोय नाही, रातभर पोटाची आतडी गोळा झाली, गुडगुड 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 रातभर. ज्याच्या घरी आमचा मुक्काम, सकाळ सकाळ तिथं आलं, दरवाजा वाजवला, त्या घरमालकानं उघडला, म्हणला जय हरी. म्हणला जय हरी नाही, मग रातचा महाराज कुठं आहे? तो म्हणला हाय ना, बोलवा. ते आला आतमध्ये, कुणीतरी बोलवायला आलं. आम्हाला वाटलं चहाला बोलावलं असं, म्हणलं उरकारे दात बित घस. आम्ही आलो, दरवाजात आलो तर हे उभं, टावेल गुंडाळेल, ते डबा हातात. तुमच्याकडे काय म्हणतात? डबच. ते डबा हातात, सडेल. आम्हाला बघितलं आणि पिसाळलं. म्हणलं जय हरी. म्हणला जय हरी नाही, मग शहाण्यानं तुमची कीर्तन ऐकू नये. म्हणलं झालं काय? झालं काय म्हणजे रात्री काय सांगितलं कीर्तनात? आतून स्वच्छ व्हा. आता मी म्हणलं स्वच्छ व्हा, ह्याला काही निर्मा प्याय सांगितला होता? नाही. निर्मळ जीवन काय करील? मन निर्मळ नसेल, अंतकरण शुद्ध नसेल, रात्रभर निर्मेत भिजू घातलं, दिवसभर तुम्हाला साबणानं घासलं तरी तुमचा उपयोग. माणसाचं मन शुद्ध असल्याशिवाय भगवंत प्राप्त होत नाही, एवढं लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारा यांची जीभ धरली आणि सांगितलं महाराज भजन करा. पण काय चमत्कार आहे, काय संतांचं महत्व आहे. रोमारोमातून नामस्मरणाचा गजर निघाला. चुकलं महाराज, माफ करा. मुद्दा काय? जगद्गुरु तुकोबारायांना देवाचा चाळा होता, देवाचा छंद होता, तरीही सुद्धा तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या मनाला चाळा लागावा. का लागावा? 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 10 इंद्रियांचा जो मुख्य आहे ना, त्याचं नाव आहे मन. मनाजी पाटील देह गावचा, मनोराजा एक देहपुरी. मन नावाचा मुख्य असणारा आहे ना, त्याला एकदा चाळा लागला की मग बाकी कशाला आवाज देण्याची गरज नाही. भावे गावे गीता, भावे गावे गीत, भावे गावे गीता, हरे भावे गावे गीत. शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त, करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. ओ भावे गावे गीता, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त. तुझं बाबा हे देवा, तरी हसून बघू बाबा. परमार्थाचं वळण लावत असताना आई बापानं वळण लावावं, ते संस्कार पोरांना लागले जातात. एक सांगू तुम्हाला, महिला मंडळांना माझं सांगणं आहे, आपल्या घरातलं लेकरू कपाळाला गंध लावल्याशिवाय बाहेर पडता कामा नये, हे आईनं लेकराला सांगितलं पाहिजे. हे सांगण्याची गरज काय तुम्हाला सांगू? आपल्या घरातलं लेकरू कपाळाला गंध लावून बाहेर पडत असेल, आपल्या घरातलं लेकरू मंदिरामध्ये दर्शनाला जात असेल, आपल्या घरातलं लेकरू गावातल्या धार्मिक कार्याला पुढे होऊन सहकार्य करत असेल आणि घरी आलेल्या साधू संतांचा आदर करत असेल, तर तुमच्यासारखे पुण्यवान आईबाप या जगात दुसरे कुठले नाही, एवढं लक्षात घ्या.
संस्कार लावणं, वळण लावणं हे आमच्या हातात आहे. संस्कार म्हणजे काय, जास्त काही करायची गरज नाही हो. एक वळण लेकराला लावायचं आहे, संस्कार मुलांना सांगायचं आहे. आपली परंपरा काय, आपली मर्यादा काय, आपले संस्कार काय, हे जर त्या लेकराला कळालं ना, त्यानं दिवसभर जरी मोबाईल वापरला ना, तरी गावामध्ये सप्ताह असावा, गावामध्ये सप्ताह असावा. सप्त्यामध्ये आलेला एखादा वारकरी, एखादा माळकरी, एखादे कीर्तनकार महाराज असावे. आणि गावातल्या आमच्या भाविकांना गळ्यामध्ये माळ बघावी, कपाळाला गंध बघावा आणि कपाळाला बुक्का असलेल्या वारकऱ्याला घरी घेऊन जावं. महाराज, साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा, माझ्या घराला संताचे पाय लागावे. अंतकरणातून इच्छा आहे महाराज, माझ्या घरी चला. 2 घास खायचं नसेल तरी चहा तरी प्या, 2 घोट पाणी तरी प्या, माझ्या घरी तुमचे पाय लागू द्या. मला सांगा, या भाविकानं गावातल्या सप्त्यामध्ये आलेल्या एखाद्या वारकऱ्याला घरी घेऊन जावं. घरी गेल्यानंतर वारकऱ्यानं सोफ्यावर बसावं. घरातल्या पत्नीनं तांब्याभर पाणी त्या वारकऱ्याला आणून द्यावं. आणि पाणी पित असताना घरातल्या 25 वर्षाच्या तरण्याबांड पोरानं हातातला मोबाईल बाजूला ठेवावा आणि त्या वारकऱ्याच्या पायावर नतमस्तक व्हावं. आई बाप म्हणून तुम्ही जिंकले, एवढंच सांगेल. बाकी काही करायची गरज नाही, आम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त सध्या काय झालंय माहितीये का, हे आमच्या आया आहेत ना, आया, आम्हाला एवढंच लागलंय, आमचं कार्ट हरिपाटाला टाळ घेऊन उभा राहिलं का हात धरून आई घरी घेऊन जाते. आई म्हणणार नाही मी, मम्मी. आता आई राहिलंय का बरे, आता तुम्हाला ज्या नावानं हाक मारतात त्या नावानं तुम्हाला बोलेल आमची मम्मी. मम्मी काय करते, कीर्तनाला पोरगा उभा राहिलं का घरी घेऊन जाते आणि तेच कार्ट डीजे पुढं नाचू द्या. ही आमची आई. डीजे पुढं नाचायला लागलं का ही आमची आई दारात 4 बाया गोळा करून उभा राहते. येगा सखू गंगे, अगं पारे आली का, 4 बाया गोळा करते दारात. आणि पुढून वरात आली की हे कार्ट आईला बघून अजून उड्या हाणत. मग ही आई शेजारणीला सांगते, अगं सखू, अगं सखू, अगं बघ माझा सोन्या कसा प्यान फाटूस तर नाचतो या. हे कोणाचं वळण, आमच्या आईचं. आमच्या आईला लेकरू आवडतं नाचलेलं, आमच्या आईला लेकरू आवडतं धिंगाणा घातलेलं. टाळ घेऊन उभा राहिलं की आईला आवडत नाही. एक उदाहरण मला आठवलं म्हणून सांगते. सध्याची आमची आई कशी माहिती का, एका गावात कीर्तनाला गेलो. सकाळचं कीर्तन, रात्री कीर्तन. कीर्तन संपलं ना, आम्ही बसलो गप्पा मारत. एवढ्यात गावातली एक आजी माझ्याकडे आली. दर्शन घेतलं. वय झालेलं, अंग थकलेलं, थरथर थरथर कापतीये, दाताचा पत्ता नाही, केस पिकलेले, अगदी तोंडातून बोलता येईना एवढं वय झालेलं. आली माझ्याजवळ, दर्शन घेतलं आणि मला म्हणते, बाई, म्हणलं काय आजी, रात्री का नाही लई भारी कीर्तन केलं ग माय. म्हणलं आजी, तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांची कृपा पाहिजे. चांगलंच होते, तसं नाही माय, मला लई आवडलं. मग चला घरी चहाला. आजीनं घरी नेलं, घरी गेलो. बरं, आजी गरीब नाही, श्रीमंत. अख्ख्या गावात एकटीचा बंगला. बंगल्यात नेलं, गादीवर बसवलं. बसलं तर 4दा उडावं एवढी गादी, श्रीमंत. घरापुढं 4 गाड्या, लाखाच्या गाड्या. बसलं, चहाला सुरुवात. तिकडं चहाला सुरुवात आणि इकडं आजी मला म्हणते, तुम्हाला विचारू. म्हणलं काय, तुम्हाला किती लेकरं हाय. महत्वाचा मुद्द्याचा पहिलाच ठोका, पहिलाच प्रश्न, तुम्हाला किती लेकरं. म्हणलं आजी मला किती असून दे जरा, तुम्हाला आली तुमच्या घरी, तुम्हाला किती सांगा बरं. तुम्हाला किती म्हणल्याबरोबर आजी ताट झाले, मला का नाही 3 पोरं आहे. म्हणलं चांगले. म्हणे चांगलं नाही मग काय करतात ते ऐका. म्हणलं सांगा. आजीनं सांगायला सुरुवात केली. काय सांगू, माझं पहिलं पोर. म्हणलं काय करताय. हा बंगला त्यानंच बांधला. म्हणलं वा. 4 गाड्या त्यानंच घेतल्या. म्हणलं वा. करताय काय, असं वाटत नाही 9 महिने वज वागवलं म्हणून ग. पांग पेडलं पोरानं, पांग पेडलं ग बाया. मला वाटलं हे लई मोठं कोणीतरी असावं. म्हणलं आजी काय करताय. आजी म्हणली काय सांगू, माझं पहिलं पोर. म्हणलं करताय काय, काय सांगू. म्हणे माझं पहिलं. एवढा मोठा कोरोना आला, एवढा मोठा कोरोना आला, सगळं बंद होतं.
गाडी बंद, रेल्वे बंद, मंदिर बंद, भजन बंद, कीर्तन बंद, शाळा बंद, सगळं बंद होतं, पण माझ्या पोराचं दुकान मात्र चालू होतं ग बाई. मला वाटलं मेडिकल असेल, मला वाटलं मेडिकल असेल. आपण पुण्याचंच काम विचार का. तुम्ही पोचले, तुम्ही गेले, पोचले पार तिकडं. मला वाटलं मेडिकल असेल. म्हणलं आजी वा, काय पुण्याचं काम केलं तुमच्या लेकरानं. आजी म्हणली काय सांगू माय, माझं पहिलं पार. म्हणलं करतय काय. काय नाही बाई, गावाच्या बाहेर सरकार मान्य दुकान लावलंय, सगळं गाव त्याच्याच मागं लागतंय. काय माझ्या पोराला किंमत. एक दिवस जरी घरी नसला तरी घराला लोक खेट्या घालतात. माझ्या पोराशिवाय गावाला किंमत. काय अधिकार लेकाचा. म्हणलं वा. म्हणे माझं दुसरं. म्हणलं काय करतंय. शाळेत शाळा शिकून काही भेटत नाही ताई. म्हणलं मग करतंय काय. काही नाही बाई, टपरीच्या मागणा जुगाराचा अड्डा लावलाय. आणि देवाच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं, गणपती बाप्पाच्या कृपेनं सगळं चांगलं चाललंय, सुखात चाललंय बघा. 2 मुलाचं वर्णन केलं ना, आजी गप्प बसली. मी म्हणलं तुम्हाला 3 आहेत ना. म्हणे हो. तिसऱ्यानं काय दिवा लावला सांगितलं नाही. तिसऱ्याचं नाव काढलं, तोंड वाकडं केलं ना. आजी म्हणते काय सांगू बाया, बिघडलं, वाया गेलं, काही उपयोग नाही. म्हणलं काय करतय, काही तुम्हाला सांगून तर उपयोगच नाही, लय वाया गेलं, नाव बुडवलं ग बाई. म्हणलं करतय काय. मी विचार केला, ज्यानं दुकान लावलं ते चांगलं, जुगार खेळतय तेही चांगलं, हे वाया गेलं म्हणजे मोठा गुन्हा असावा. म्हणलं आजे काय करतय तिसरं. माझा बीपी वाढायला लागला, जरा सांगते का तुझं तिसरं काय करतय. आजी म्हणले काय सांगू माझं तिसरं. ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या, आणि तुमच्या सारखंच ह्या गावचं त्या गावला बोंबलं थिंडताय. आता आमच्यासारखं बोंबलं थिंडते म्हणजे काय करते तुमच्या ध्यानात. 2 मुलं वाईट वळणाला लागली तर आई म्हणती वा, एक भजनाला लागलं तर पोरग बिघडलं. काय सांगावं महाराज. एक सांगू तुम्हाला, भगवंताची भक्ती करत असताना, भजन करत असताना, परमार्थ करत असताना आम्ही समाजानं परंपरा मर्यादा घालून दिलेली आहे. काय घालून दिलेली आहे तुम्हाला माहितीये. जोपर्यंत गुडघ्यामध्ये ताकद आहे तोपर्यंत आम्ही मंदिरामध्ये दर्शनाला जात नाही. आमचं काय ठरलेलं आहे तुम्हाला सांगू का. गुडघे कामातून गेले का मग मंदिराचा रस्ता, कानाचा पडदा फाटला का मग बुवाच्या पुढं कीर्तन ऐकायला पहिल्या नंबरला. महाराज ओरडतात ओरडतात. तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय सांगतात ते पुढंच बसलेलं असतं. ते म्हणतात आता त्याचा पडदाच गेलाय, तुला काय करणार आहे. सगळं गेल्यावर तू कीर्तनात आलायस. काय सांगावं महाराज. कानाचा पडदा फाटला कीर्तनात, गुडघे कामातून गेले मंदिरात, आणि पोरांनी घरातून हाकलून दिलं का मग पंढरपूरची वारी. आहे का एखादी जागा. राहुट्या ठोकतो, भाजी बनवतो, कापू लागतो, पण दिंडीमध्ये जागा घ्या. एक सांगू तुम्हाला, म्हातारा झाल्यानंतर परमार्थ करा, माझ्या ऐकण्यात नाही. वय झाल्यानंतर भजनाला लागा, माझ्या कुठं ऐकिवात नाही, वाचण्यात नाही, कुठं मी ऐकलं नाही, कुठं मी बघितलं नाही. पण एक सांगते तुम्हाला, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आमच्या संतांनी सांगितलं परमार्थ करायचा असेल तर तरुण वयामध्ये करावा, भगवंताला प्राप्त होतो. विठ्ठल सकळ हे सकळ सिद्ध हो हात चालवया पाये, हात चालवया तव तुमने स्वजित पाये. ओ तीर्थे आपले जाय चुकू नको, तव हे सकळ सिद्ध आहे, तव हे सकळ सिद्ध आहे. जेव्हा हे सकल सिद्ध आहे, हात पाय, जोपर्यंत हात पाय चांगले तोपर्यंत परमार्थ करा. महाराज सांगतात ऐका, माझ्या मनाला गो चाळा, माझ्या मनाला चाळा लागावा, मनालाच लागावा, चाळाच लागावा. का लागावा. माऊलींनी सांगितलं, जे म्हणेची नाही तेव्हाचे येईल काही, काय बिजेवी न भुई अंकुर असे,
बी पेरलं तसं अंकुर येणार आहे. बी पेरलंच नाही तर अंकुर येणारच नाही. अंतःकरणामध्ये भगवंताची आवड नसेल, मुखातून नामस्मरण येणार नाही. आवडे हे वृत्ती किरीटी, आधी म्हणवणी चौठी, मग ते वाचे दिटी. करा असंय, मनामध्ये आवड निर्माण झाल्याशिवाय नामस्मरण मुखातून येणार नाही. मग तुकोबराया सांगतात, माझ्या मनाला चाळा लागावा, कळालं. मनालाच लागावा, कळालं. चाळा लागावा, पण कशाचा चाळा लागावा? अभंगातील प्रथम चरण. माझ्या मना माझ्या मना माझ्या मनाला गो माझ्या मनाला गो पहावया विठ्ठल डोळा, तुझं रूप डोळ्यांनी बघावं. का बघावं? माझा भगवान परमात्मा इथं का सुंदर आहे, किती सुंदर आहे. मुखमंडित रेणुम चरित धेनुम मधुरम मुख सुंदरम. इतका देखणा माझा देव आहे, म्हणून देवाचं रूप बघा. सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. ऐका, ज्याच्या मुखावर सतत हास्य आहे तो देव आहे. म्हणून सोप्या भाषेत सांगू तुम्हाला, देवाचं तोंड बघा, भगवंताचं मुख कमल बघा. म्हणजे भगवंताचं तोंड बघा. देवाचं तोंड का बघायचं? तो सुंदर आहे, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे, म्हणून भगवंताचं मुख बघा. आमची तोंड बघायला का सांगितली नाही? त्याचंही कारण आहे. काही काही लोकांच्या तोंडावर 24 तास 12 वाजलेली असतात. नाकावरची माशी हालत, सतत सडलेली तोंड, सतत सडेल. आमच्यासारखा महाराज यावा, उभा राहावा, कीर्तनाला सुरुवात करावी, आणि ते नेमकं पुढे बसलेलं असावं. कोण? सडलेल्या तोंडाचं. तुम्ही नाही, चांगले हसताय तुम्ही. सडलेल्या तोंडाचं बसलेलं असावं, महाराजांनी सुरुवात करावी, आणि महाराजांना त्याच्याकडे बघावं आणि मोठ्या जोशात म्हणावं. जगद्गुरु तुकाराम महाराज या भंगामध्ये काय सांगतात बरे, त्यांना महाराजाकडे बघावं. कसं? आता याचं तोंड बघून महाराजांनी सांगावं काय? फोडिली गोमरी तैसा दिसे. म्हणून महाराज सांगतात, पहावया विठ्ठल डोळा.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा आवडे हे रूप गोजिरे सगुण सदा माझे डोळे डोळे तुम्ही घ्यारे सुख आवडे हे रूप सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी बघा डोळ्याला सुख समाधान मिळत असेल तर तुझं रूप बघितल्यानं ऐका नलाची पत्नी दमयंती इतकी सुंदर होती पुराणामध्ये वर्णन आलंय नलाची पत्नी दमयंती इतकी सुंदर होती तिच्या लावण्याची जगामध्ये ख्याती असं म्हणतात दमयंतीला निर्माण करत असताना चंद्राचा अंश थोडासा घेऊन दमयंतीला निर्माण केलं म्हणून ती इतकी सुंदर आहे विचार करा चंद्राचा अंश घेऊन निर्माण झालेली स्त्री जर इतकी सुंदर असू शकते तर माझ्या पांडुरंगाच्या मुखकमलावर तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश आहे इतका माझा देव देखणाय ज्याच्या तोंडावर कोटी चंद्र आहे नाम तुम्हारा तारनहार नाम तुम्हारा तारनहार कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा दीन दयाल दया के सागर जग में नाम तुम्हारा हो तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा पब से पार करना है पब से पार करना है तो तेरा ही चरना होगा जगद्गुरु तुकोबाराय या सुंदर असं वर्णन करता देवा माझ्या मनाला चाळा लागावा आवड निर्माण व्हावी तुझं रूप डोळ्यांनी बघावं तुझं रूप बघत असताना आम्हाला कशाची आवड प्राप्त होत नाही प्रपंच सुद्धा आम्हाला आवडत नाही प्रपंचाची गोडी आम्हाला लागत नाही अभंगातील दुसऱ्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात आणि नाही ताड आणि नाही ताड आणि नाही ताड आणि नाही तुकोबाराय सांगतात आम्हाला संसार आवडत नाही ऐका संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ दुःख बांधवडी आहे हा संसार संसाराच्या नावे घालो निया शून्य आम्हाला प्रपंच आवडत नाही तुझ्या नामस्मरणापुढे तुझ्या भक्तीपुढे ऐका पूर्वीचा परमार्थ अवघड होता आत्ताचा सोपा झाला पूर्वीचा संसार अवघड होता आत्ताचा सोपा झाला परमार्थ किती अवघड होता 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्राने लोखंडाचं पीठ खाऊन जगला म्हणतात तो माणूस विचार करा 60,000 वर्षाची तपश्चर्या एका क्षणामध्ये मेनकेनं यावं आणि तपश्चर्या भंग करावी इतका अवघड परमार्थ पूर्वीचा होता आता तसं राहिलंय का आता लई सोपा परमार्थ झाला किती सोपा उद्या एकादशी आहे म्हणलं
का आम्ही संध्याकाळी ताट घेतलं की वाढ अजून एक भाकर, उद्या एकादश आहे. एवढा सोपा परमार्थ झाला. संसार पूर्वी अवघड होता, आता सोपा झाला. किती संसार अवघड होता. इथं जर जुन्या महिला असतील ना, आमच्या वयस्कर आजीबाई आमच्या सगळ्या, किती संसार अवघड होता पूर्वीचा. जेवण बनवायचं म्हणलं, भाकरी करायच्या म्हणल्या की काय करावं लागायचं, जात्यावर धान्य दळायचं, त्याचं पीठ करायचं आणि त्याचं पीठ काढल्यानंतर भाकरी करायच्या आणि मग जेवायचा. एवढा प्रपंच अवघड होता बघा. जात्यावर आमची माऊली बसली, पाठीचा व्यायाम, मणक्याचा व्यायाम, बरगड्याचा व्यायाम, मानेचा व्यायाम, तोंडाचा व्यायाम. जात्यावर माझ्या माईनं बसावं आणि जात्यावर ओव्या म्हणाव्या. ओव्या म्हणत असताना सगळ्या गावात आवाज घुमायचा. आता तसं राहिलं का? आता मशनी आल्या. आता दळण धान्य घ्यायचं आणि गिरणीवर जायचं. मला सांगा, गिरणीवर ओव्या म्हणल्या तर चालेल का? गिरणीवर डबा घेऊन जायचा, त्याच्या हातामध्ये डबा द्यायचा आणि त्यानं पीठ टाकलं का आपण इकडं चालू करायचं. पहिली माझी ववी ग गिरणी वाल्याला. जमल का? ते जात्यावरच म्हणावं, ते जात्यावरच दळावं. हा पूर्वीची पद्धत होती. किती सोपं आहे बघा. उदाहरणार्थ एक मी पुढं म्हणते, थोडंसं पाठीमाग. हातामध्ये जातंय असं समजा, दळण दळतोय असं समजा, जुन्या काळात गेलोय समजा. आता मशनी आल्या ना, आता थोडंसं 1 मिनिटासाठी जात्यावर माझ्या माऊलीनं बसावं आणि ओवी म्हणावे. मी पुढे म्हणते पाठीमाग. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, एकाच पक्षात व पुढच्या एका मागच्या एका पक्षात करू नका असं माय. एकाच पक्षात जाण. जरा मोठ्यानं, थोडस मोठ्यानं खाल्ल्यासारखं. आवाज कसा आला पाहिजे माहितीये का? भांडताना कसा झिंजा धरू काय तिथं कसा आवाज येतो की नाही मोठ्यानं, तसा आवाज इथं परमार्थामध्ये आवाज मोठा आला पाहिजे. महिला मंडळ सगळ्या पाठीमागच्या ज्या डोळ्यानं माझ्या दिसत नाही त्या पण तिकडे अंधारात बसलेल्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. किती गोड वाटलं बरं. आमची पूर्वीची माऊली लेकरानं झोपावं, लेकरू पाळण्यात टाकलं की त्यानं शांत झोपावं म्हणून आमची आई ओव्या म्हणायची, पाळण्या म्हणायची. लेकरानं टाकलं की माझी माऊली पाळण्या म्हणायची. पहिल्या दिवशी आनंदी मन, यशोदा पाहे पुत्र वदन, पुत्र जन्मला कुळात रत्न, रत्नरूप सावळे मूर्ती सगुण, जो बाळा जो जो रे जो. तिनं पाळणा म्हणलं की त्या पाळण्यातलं लेकरू शांत झोपायचं. आत्ताची आमची आई पाळणा म्हणते, लेकरू पाळण्यात टाकलं, झोक्याला हात लावला, जोऱ्यानं झोका देते, मोठ्यानं पाळणा म्हणते, हाडा हाडा. तिनं हाड म्हणलं का दारातलं कुत्र पळून जातं. दारातलं कुत्र पळून जातं. ते पाळण्यातलं पुत्र, ते पाळण्यातलं पुत्र काय म्हणतं माहितीये का? मी शांत झोपतो, तुझं तोंड बंद कर, तू बोंबलूच नको, तुझ्या आवाजानं मला झोप लागना, नाही तर मी शांत झोपतो. काय लय अवघड परिस्थिती झाली बरंच. काय सांग, हा पूर्वीचा काळ आता राहिला नाही महिला मंडळ. आता खेडेगावामध्ये जुन्या परंपरा संस्कृती चालू आहे. थोडस शहरात जाऊन बघा, सगळ्या मशीनी आल्या. दळण दळायची मशीन, कपडे धुवायची मशीन, भांडे घासायची मशीन, चपात्या करायची मशीन, कणिक मळायची मशीन, फरशी पुसायची मशीन, झाडून काढायची मशीन. सगळ्या मशीनी आल्या. महिला मंडळ आपल्या सोयीसाठी अजून एक मशीन येणार आहे, शोध चालू आहे, लवकरच येणार आहे. कोणती मशीन? आंघोळीची. आंघोळीची मशीन जर का तुमच्या गावात आली आणि आमच्यासारखा महाराज तुमच्या गावात आला, सोफ्यावर बसला बरं का संदीप दादा, तुमच्या गावात जर का कपड्याची मशीन आली, सॉरी आंघोळीची मशीन आली आणि आमच्यासारखा महाराज आला आणि सोफ्यावर बसला, तुम्ही येणार जय हरी जय हरी. लांबून आलात होय, दमलात वाटतं होय, फ्रेश व्हायचं का फ्रेश? आम्ही म्हणणार होय की ठेवा जरा गरम पाणी. आहा, आपल्याकडे सगळं इलेक्ट्रिकल
म्हणजे काय हो? काही नाही, ते घरातल्या पत्नीला बोलावतं. अगं जरा इकडे ये. ती म्हणते काय? काही नाही, महाराजाला अंघोळ फ्रेश व्हायचं आहे, मग गौरीताईला घाला मशनीत. आंघोळीची मशीन आता उचलल्या गौरीताई, टाकल्या मशनीत. एक्झाम्पल वॉशिंग मशीन सेम. उचलले महाराज, टाकले मशनीत. मशनीचं झाकण लावलं, मशनीचं बटन दाबलं, ताईची अंघोळ चालू. पहिली स्टेप अंगावरून पाणी फिरताय, दुसरी स्टेप अंगावरून साबण फिरतोय. इकडं कीर्तनाची वेळ झाली म्हणून भजनी मंडळांनी भजनाला सुरुवात केली, आणि तिकडं तिसरी स्टेप अंगावरचा साबण धुवून काढायचा. एवढ्यात गावात लोड शेडिंगचा प्रॉब्लेम, लाईट गेली, इकडं चोपदार गेले आणायला. वहिनी ताई कुठं आहे? वहिनी म्हणतात आबा बाबा गौरी ताई तर अडकल्या मशनीत. लय अवघड खेळ होणार आहे. काय सगळं महाराज जमाना बदलत चल. एका गावात गेलो, सोप्या जेवाय बसलो, जेवायला ताटं वाढली. बरं ताटं वाढली तर वाढली, माऊली घर जेवण वाढायला आली. जेवण वाढायला आली तर आली, पायात चप्पल घालून आली. मी म्हणलं ताई चप्पल घालून जेवण वाढायला आली. म्हणलं ताई एक काम करा ना. म्हणे काय? चप्पल बाहेर काढायची विसरलात वाटतं, जरा बाहेर काढून या. ती म्हणाली ताई तुम्ही बिनधास्त जेवा. म्हणलं का? ती वाढायची चप्पल आहे. म्हणलं वाढायची? म्हणे हो, वेगळ्या वेगळ्या चप्पल आहेत. बेडरूमची चप्पल, जॉगिंगची चप्पल, बाथरूमची चप्पल, कीर्तनाची चप्पल आणि ही वाढायची चप्पल. तुम्ही बिनधास्त जेवा. म्हणलं एवढ्या चप्पला तुमच्याकडं? ती म्हणाली हो. म्हणलं अजून एक आहे का? ती म्हणली कोणती? म्हणलं हाणायची. ती म्हणली का? म्हणलं असली तर आणा, हाना आमच्या डोक्यात. चपला घालून वाढा तर आम्ही तुमच्या घरी. काय सांगा बरं, जमाना बदलत. चला चला पुढं. काय सांगावं? संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ, प्रपंच संसाराच्या नावे घालून या शून्य बसलेली सर्व मंडळी. हाताने टाळी, मुखाने भगवंताचं गोड असं हरिनाम, अंतकरणातलं भजन करायचं आहे. टाळी वाजवायची आहे, नामस्मरण घ्यायचं आहे. पंढरपूर इथे गजबजावं असा आनंद. हरी विठोबा रखोमा, हरे 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 विठोबा रखुमाई. 32 ऐका, एक एक मावळा पणाला लागला. तेव्हा 32 मणांचं सोनेरी सिंहासन रायगडावर शिवछत्रपतींचं उभा राहिलं. रक्ताच्या नद्या वाहिल्या, रक्ताचे पाठ वाहिले. तेव्हा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला मिळाला. इथं असलेले माझे मावळे, माझे शिवभक्त, कुणा पुढे झुकत नाही, कुणा पुढे हे वाकत नाही. मोडेन पण वाकणार नाही, याला मावळ्याची जात म्हणतात. माझा मावळा झुकेल, वाकेल. चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर. आणि शिवभक्तांचे मस्तक झुकते फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर. शिवरायांच्या तत्वांनी चालणारा आमचा महाराष्ट्र, छत्रपतींच्या विचारांनी चालणारा माझा महाराष्ट्र. पण एका गोष्टीची शोकांतिका वाटते आहे. परस्त्री माते समान जाण, हा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी समाजासमोर मांडावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीकडे मातेच्या नजरेनंच बघितलं पाहिजे, हा आदर्श शिवरायांनी समाजासमोर ठेवला. पण सध्याचा काळ बघायला लागला, 4 वर्षाच्या लेकरावर अन्याय होतोय, 4 वर्षाच्या लेकरावर अत्याचार होतोय. मागच्या महिन्यात बातमी वाचली असेल, ऐकली असेल. काळाची गरज आहे म्हणून आवर्जून तुम्हाला सांगते, 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला, विचार केला नाही. त्या कोवळ्या शरीराचे लचके तोडल्या गेले. इथं बसलेल्या जेवढ्या पोरींच्या आया आहेत ना, हात जोडून पाया पडून तुम्हाला सांगते, ज्यांच्या पोटाला मुलगी आहे, जेवढ्या मुलीच्या आया इथं बसलेल्या आहे, प्रत्येक मुलीच्या आईला माझं सांगणं आहे, आपली मुलगी घरातून बाहेर निघाली, तिला भाकर नाही करता आली चालेल, कपडे नाही धुता आले चालेल, भांडे नाही घासता आले चालेल, पण प्रत्येक मुलीला आईनं
पाय बाहेर टाकला की आईनं तिला एक शिकवायचं, बाळा रस्त्याने जात असताना कुठल्या माणसानं तुझ्याकडे बघितलं, कुठल्या पुरुषानं तुझ्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं, पायातलं पायतान काढून तिथंच त्याला हाणायची हिम्मत बाळा तुझ्यात असली पाहिजे. बाकी काही करता आलं नाही चालेल, पण आमच्या लेकीला झाशीची राणी काय होती हे शिकवलंच पाहिजे. राजमाता जिजाऊ साहेब काय आहे हे सांगितलं पाहिजे. पण हे सांगत असताना आम्हाला सुद्धा काहीतरी थोडेसं वळण असणं गरजेचं आहे. सध्या फॅशन निघाली आहे. आमच्या महाराष्ट्राची संस्कृती, आमच्या महाराष्ट्राची मर्यादा, पण आम्हाला फॅशन करायची सवय लागलेली आहे. अलीकडे बिना बाह्याचे ब्लाऊज घातले की आम्हाला वाटतं आम्ही सुंदर दिसतोय. आमच्या पोरींना वाटतं कमी कपड्याचा ड्रेस अंगावर परिधान केला म्हणजे आमच्या सौंदर्यामध्ये भर पडते, अंग प्रदर्शन केलं म्हणजे आम्ही ब्युटिफुल दिसतो, हे आमच्या पोरींना वाटतंय, आमच्या महिलांना वाटतंय. बाहीला ब्लाऊजला हातच नसावेत, बिना हाताचे ब्लाऊज असावेत, आमच्या महिलांना वाटतंय. एक सांगू तुम्हाला, शहरामध्ये शिकणाऱ्या असतील किंवा खेड्यामध्ये शिकणाऱ्या असतील, ग्रॅज्युएशन कंप्लीट करणाऱ्या असतील किंवा जॉबला जाणाऱ्या मुली असतील, एक सांगू तुम्हाला, कमी कपडे घालून पोरगी घरातून बाहेर निघते, पाठीमागून पाठ उघडी, इकडून हात उघडे, गुडघ्याच्या वर शॉर्ट्स घातलेले असतात. रस्त्यानं पोरगी मेकअप बिकअप मस्त करते, हेअर कट मस्त करून मेकअप बिकअप करून रस्त्यानं चाललेली असते. रस्त्यानं जात असताना चौकामध्ये टुकार म्हणण्यापेक्षा चौकामध्ये पोरं उभी असतात, टोळकाच्या टोळका पोरांचा उभा असतो, आणि ही पोरगी रस्त्यानं चालली 2-3 मैत्रिणी सोबत. त्या मुलांमधील एखादा मुलगा हिच्याकडे बघून स्माइल देतो, तिनं स्माइल दिलं, त्यानं हसला की ही शेजारच्या मैत्रिणीला सांगते, हिला आनंद होतो, ही सांगते अगं तो बघ माझ्याकडे बघून त्यानं स्माइल केली, हसला, मी किती सुंदर दिसतेय ना, मी किती ब्युटिफुल दिसतेय ना, या कपड्यामध्ये मी किती छान दिसतेय ना, ती मुलं माझ्याकडे बघून हसतायत, त्यांना किती मी छान दिसतेय. एक सांगू तुम्हाला, तुम्ही सुंदर दिसताय, तुम्ही छान दिसताय म्हणून ती चौकात उभा राहिलेली पोरं तुमच्याकडे बघून हसत नसतात, तर तुम्ही किती वाया गेलेले आहात म्हणून ती पोरं तुमच्याकडे बघून हसत असतात. हा विचार आपण केला पाहिजे. हे सगळं घडवत असताना, हे सगळं करत असताना आमच्या लेकीला आम्ही काय शिकवायचं, आमच्या पोरीला आम्ही काय सांगायचं. शेजारच्या पिंकीनं फाटकी पॅन्ट घालायला आणली, फाटकी जीन्स घालायला आणली, ठिगळं लावलेली जीन्स आमच्या लेकीनं शेजारच्या पोरीनं घातली की आमची आई आमच्या पोरीला सांगते अगं तुला पण आणायची का तिच्यासारखी, अगं काय गरज आहे तुला. स्वतःची पोरगी म्हणते आहे मम्मी मला आवडत नाही फाटकी जीन्स घालायला, मला आवडत नाही तसली फॅशन करायला, मला छान वस्त्र नेसायला आवडतं, ओढणीचा ड्रेस ओढणी अंगावर घेतल्याशिवाय मम्मी मला बाहेर जावंसं वाटत नाही. पण आमची मम्मी लेकीला सांगते अगं आता फॅशन आली आहे, फॅशन सारखं तू बघायला हवं, बास कर ओढणीचे ड्रेस. म्हणजे आम्ही पोरींना दोष द्यायचा की आईंना बोलायचं. आम्ही जे शिकवू, आम्ही जे सांगू, आम्ही जे वळण लेकीला लावू ते वळण लेकीला लागणार आहे. हे सांगण्याची गरज काय सांगू तुम्हाला. आपली लेक जेव्हा लग्न करून सासरी जाते, डोक्यावर अक्षदा टाकून जेव्हा सासरी जाते, सासरला गेल्यानंतर तिच्याकडून जर काही चूक घडली, तिच्याकडून जर काही चुकीचं घडलं तर सासरची लोक तुमच्या पोरीला नाव तर ठेवतातच, पण तुमच्या पोरीला बोलत असताना आवर्जून ती लोक म्हणतात तुझ्या आई बापानं तुला हेच शिकवलंय का. मग इथे नाव कुणाचं निघताय, आईचं. नाव कुणाचं निघताय, वडिलांचं. म्हणून सांगते आपलं वळण हे आपल्या मुलीसाठी आहे, आपले संस्कार हे आपल्या लेकीसारखे आहे. आपण बघायचं कसं, जगायचं कसं, आपल्या लेकीला उभं करायचं कसं. स्त्री म्हणजे कुटुंबाचा कणा आहे लक्षात घ्या, स्त्री म्हणजे परिवाराचा पाया आहे लक्षात घ्या. स्त्रीनं ठरवलं तर ती घराचं गोकुळ करते, आणि तिनं ठरवलं तर अख्ख्या कुळाचा खानदानाचा विध्वंस केल्याशिवाय स्त्री गप्प बसत नाही. मग हे ठरवायचं आपण आहे, गोकुळ करावं की घराचा नाश करावा. इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला माझं सांगणं आहे, प्रत्येक पोरींना, तरुण मुली जेवढ्या आहेत ना, कॉलेजला जाणाऱ्या, बाहेर जाणाऱ्या,
8वीच्या पुढे असणाऱ्या इथं माझ्या प्रत्येक मुलीला माझं सांगणं आहे, तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये मोबाईल आहे. सध्याच्या शैक्षणिक धोरणाकारणाने, अभ्यासक्रमाच्या कारणानं प्रत्येकीजवळ मोबाईल आलाय. आपल्या वडिलांनी उन्हामध्ये शेतामध्ये घाम गाळून 2 महिने मेहनत करून राबून त्या 2 महिन्याचा पैसा मोबाईलच्या रूपानं पोरींनो आपल्या हातात दिला. एक सांगू तुम्हाला, मुलगी म्हणजे स्वाभिमान, मुलगी म्हणजे माझा अभिमान, मुलगी म्हणजे माझा विश्वास. पोरीचा बाप गावामध्ये कॉलर ताट करून फिरतो, मिशीला ताव मारून फिरतो. एखाद्यानं विचारलं ना, काय करते तुमची पोरगी, तर पोरीचा बाप सांगतो, माझ्या पोरीला एवढं शिक्षण देईल, अख्ख्या गावात कुणाची लेक शिकलेली नसेल, एवढं माझ्या लेकीला शिकवणार, काही झालं तरी चालेल. इथं बसलेल्या जेवढ्या मुली आहेत ना, हात जोडून पोरींनो पाया पडून सांगते, आपला बाप कॉलर ताट करून जर पोरीच्या जीवावर गावात फिरत असेल तर तुम्हाला पाया पडून बहीण म्हणून सांगते, आपल्या हातात मोबाईल आहे. मोबाईलचा वापर करत असताना तुम्हाला कसा मोबाईल वापरायचा आहे तसा वापरा, कसं वागायचंय तसं वागा, काय करायचंय तसं करा, जिकडे जायचंय तिकडे जा. फक्त एक करा, तुमच्यामुळं तुमच्या बापाची इज्जत आणि तुमच्यामुळं तुमच्या बापाची मान गावात कधी खाली गेली नाही पाहिजे, असं कृत्य आयुष्यात कधी करू नका. आपल्या बापाची मान वरच राहिली पाहिजे, हे लेकीनं लक्षात घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण काय करावं, इथं बसलेले पुरुष बांधवांना हात जोडून माझं सांगणं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की आमचं रक्त सळसळतं, गरम रक्त अगदी सळसळतं. जय भवानी, जय शिवाजी. शिवजयंतीच्या दिवशी डीजेवर गाणे वाजवतो, भगवा झेंडा घेऊन फडकवतो. पाया पडून सांगते तुम्हाला, कपाळाला चंद्रकोर लावली म्हणजे आम्ही शिवरायांचे मावळे झालो नाही दादा. भगवे झेंडे फडकावले म्हणजे आम्ही कट्टर शिवभक्त झालो नाही दादा. रुद्राक्षाच्या माळा अंगावरती घातल्या म्हणजे आम्ही शिवरायांचे मावळे झालो अजिबात नाही. एक सांगते तुम्हाला, कपाळाला चंद्रकोर लावली आणि शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणून आम्ही छत्रपतींचे मावळे झालो असं म्हणता येत नाही. रस्त्याने चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे, रस्त्याने चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल त्या दिवशी छत्रपतींचा मावळा म्हणवून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे. आपण ते पाळावं. शिवरायांचे वारसदार, शिवरायांच्या तत्वांनी चालणाऱ्या महाराष्ट्र भूमीमध्ये आम्ही जीवन जगतोय आणि हे जीवन जगत असताना माणूस म्हणून कसं जगायचं हा आदर्श आमच्या पुढे असला पाहिजे. आणि हा आदर्श ठेवत असताना काय घडतंय मंडळी ऐका. मंदिरं पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत. मंदिरं पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत. भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकल्या जातोय. भर चौकात लेकी बाळीची इज्जत लुटली जाते, अब्रूवर हात टाकल्या जातो. हा चालणारा विध्वंस बघितला गेला नाही. राजमाता जिजाऊ माँसाहेब आई जगदंबेच्या दरबारात आल्या, पदर पसरला. या स्वराज्याच्या मातीमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री रणरागिणी सारखी मान वर करून चालली पाहिजे, ही इच्छा होती आमच्या शिवछत्रपतींची. आई जगदंबे समोर पदर पसरला, मागणं घातलं, हे कुलस्वामिनी, हे जगदंबे, हे तुळजा भवानी, हे आदिशक्ती, हा नंगानाच बंद करण्यासाठी, हा अत्याचार थांबवण्यासाठी तुझी शक्ती मला हवी आहे, तुझं बळ मला हवाय. जगदंबे, एक बाळ मला हवा आहे. नवरात्रातल्या 7व्या महाळ्याला, नवरात्रातल्या 7व्या महाळ्याला, पुराणगराला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरीला, देवी समोर पदर पसरीला. एक बाळ हवा ग मला, तुझी शक्ती हवी ग मला. भवानी पावन वसाला, पावन वसाला हाजीर हाजीर, पावन वसाला हाजीर हाजीर, पावन वसाला हाजीर हाजीर. काय घडतंय मंडळी ऐका. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो हे आमचं परम भाग्य. माणूस म्हणून जन्माला आलो हे आमचं महत् भाग्य.
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये शुरांनी सांडलेलं रक्त, वीरांनी केलेला पराक्रम, या पूर्वजांचं कुठेतरी ऋण आमच्यावरती आहे आणि म्हणून हा आदर्श आम्हाला ठेवायचा आहे. उजवा कौल मनी ठरलेला, उजवा कौल मनी ठरलेला, मनी ठरलेला, मनी ठरलेला, आंबेन कौल बघा तिला, आंबेन कौल बघा तिला, आनंद झाला मातेला, आनंद झाला मातेला. भवानी पावली नवसाला, पावली नवसाला जिरहाजी, पावली नवसाला जिरहाजी, पावली नवसाला जिरहाजी. हे कुलस्वामिनी जगदंबे, तुझी शक्ती मला हवी आहे. आई समोर मागण्या घातलं. देवीला गोंधळ घालावा लागतो म्हणतात. देवीला गोंधळ घालावा लागतो आणि देवीला गोंधळ घातल्या गेला. मंडळी गोंधळी बोलावल्या गेले आणि गोंधळांनी गोंधळाला सुरुवात केली. बेल भंडार उधळलं. संबळवाल्यानं संबळ वाजवायला सुरुवात केलेली आहे. आई राजाईचा उधार. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ. क्रोध बकरा मारा तुझा रखमाईच्या वरा. राम क्रोध बकरा मारा तुझा रखमाईचा वरा. जिथं विठूचा रावळ तिथं तुकयाचा गोंधळ. तुझ्या रावळाचा गोंधळ. जिथं रावळ तिथं तुकयाचा गोंधळ. तुझ्याचा गोंधळ. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळ. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आंब्याचे गोंधळी. गोंधळ घातला आंबेला तुळजा भवानीला, तुळजा भवानीला, तुळजा भवानीला. आई जगदंबेला गोंधळ घातलं. माहुली किल्ल्याला वेढा दिलेला आहे. आतमध्ये सैन्य अडकलं, आतमध्ये सैन्य अडकलं. माहुली किल्ल्याला वेढा दिला. छत्रपती शिवरायांचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागलं. शहाजी राजांनी विचारलं, काही डोहाळे राजेशाही पोशाख हवा आहे आम्हाला, द्याल? डोक्यावरचा जिरेटोप हवा आहे, मिळेल? कमरेची तलवार हवी आहे, द्याल? अंगावर पोशाख चढवला, डोक्यावर जिरेटोप घातला, कमरेची तलवार काढली आणि मा साहेबांनी गर 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 फिरवायला सुरुवात केली. जणू काही पोटातलं बाळच बोलायला लागलं होतं. मंडळी अन्नधान्य संपलं, खजिना संपला. भुयारातून ही मंडळी बाहेर निघायला लागलेली आहे. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली. तिनं लगाम खेचला. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली आणि तिनं लगाम खेचला. राजमाता जिजाऊ साहेबांचा घोडा सह्याद्रीच्या तऱ्या खोऱ्याने दौडायला लागला. सह्याद्रीच्या दगडा धोंड्यातून घोडा दौडायला लागला. मारून टाच घोड्याला, मारून टाच घोड्याला, टाच घोड्याला, टाच घोड्याला, घोड्या
घोड्यावर स्वार समयाला, घोड्यावर स्वार समयाला, एक दिवशी मध्यरात्रीला, एक दिवशी मध्यरात्रीला गर्भात शिकवी बाळाला, शिकवी बाळाला, हाजीर हाजीर जिकवी बाळाला, हाजीर हाजीर जिकवी बाळाला, हाजीर रात्रभरची घोडदौड झालेली आहे. जुन्नर या गावाजवळ येऊन घोडा पोहोचला. जुन्नर गावाजवळ येताच घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला आणि शहाजी राजांनी धरलं. अहो अहो पडाल, अशी जर तुमची रपेट असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? फक्त 10 मिनिटं माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. जुन्नर या गावाजवळ येऊन घोडा पोहोचला. रात्रभरची घोडदौड झालेली आहे. शहाजी राजे म्हणतात, मा साहेब, राणी साहेबा, अशी जर तुमची घोडदौड असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? मागून शत्रू चाल करून येतोय, कधी घाला घालेल सांगता येणार नाही. आणि तुमची ही दौड, माझं ऐका, तुम्ही पुढे जा, मी येते, मी इथेच थांबते. मला असं वाटतंय आता जर पुढे दौड केली तर पोटातल्या बाळाला धोका असेल. तुम्ही माझं ऐका, मी इथेच थांबते, तुम्ही पुढे जा. या अवस्थेमध्ये तुम्हाला सोडून जाणं हे शक्य नाही. मागून येणारा जो शत्रू आहे तो शत्रू नाही, माझे वडील आहेत. आणि कुठल्याही मुलीला तिच्या वडिलांपासून धोका नसतो. निश्चिंतपणे जा. मा साहेबांना विश्वासरावांच्या वाड्यावर ठेवलं आणि लखोजीराव, शहाजी राजे पुढे निघून गेले. लखोजीरावांना कळालं जिजाबाई वाड्यावर आहेत. लखोजीराव वाड्याच्या दिशेने निघाले. लक्ष देऊन ऐका, पोटामध्ये बाळ आहे, वाड्याला वेढा पडलेला आहे, रात्रभराची घोडदौड झालेली आहे. मा साहेब नेमक्याच खाली बसल्या. घामानं शरीर भिजलेलं होतं. घसा कोरडा पडला म्हणून पाण्याचं भांड घेतलं. पाण्याचा घोट गळ्यात न उतरतो एवढ्यात लखोजीराव वाड्याच्या दरवाजात येऊन उभा राहिले. पायाचा कर्र असा आवाज कानावरती आला. हातातलं पाण्याचं भांड खाली टाकलं आणि मा साहेबांनी पडलेली तलवार हातात घेतली. कोण आहे बाहेर? आवाज येत नाही म्हणून मा साहेब तलवार घेऊन दरवाजाच्या दिशेने निघाल्या. दरवाजाच्या समोर येता बरोबर आवाज दिला, कोण आहे बाहेर म्हणते मी. पुढून आवाज आला, श्रीनिवास सरदार सिंदखेड राजा लखोजीराव जाधव. मा साहेबांनी समोर बघितलं. आबा, पण तरीही सुद्धा हातातली तलवार उपसली. मा साहेबांनी सांगितलं, खबरदार आबासाहेब, पुढे पाऊल टाकाल तर खांडोळी केल्या जाईल म्हणते मी. आवाज होता मा साहेबांचा. स्वतःच्या वडिलांच्या अंगावर तलवार घेऊन मा साहेब धावून आल्या होत्या. लखोजीरावांनी समोर बघितलं, स्वतःची लेक उभी होती. बापाच्या हृदयाला पाझर फुटला. काळीज धडाडलं. हातातली तलवार गळून खाली पडली. 2 जीवाची लेक समोर उभी होती. मध्यरात्रीची वेळ. हात पसरले आणि मोठ्या प्रेमानं आवाज दिला, जिजा ये ग, जिजा ये. जिजा, किती दिवसातून बघतोय माझ्या लेकीला, किती दिवसातून बघतोय माझ्या बाळाला. ये जिजा ये. मासाहेबांनी तलवार खाली टाकली. पोटाला हात लावला. हळूहळू हळू पावलं टाकत वडिलांच्या जवळ आल्या. जवळ येता बरोबर कडकडून मिठी मारली. घामानं भिजलेलं शरीर, विस्कटलेले केस, हृदयाची होणारी धडधड, शरीराला सुटलेला कंप, थरथरणारे ओठ. तोंडावरून हात फिरवला, केसांवरून हात फिरवला आणि मोठ्या प्रेमानं विचारलं, कशी आहे माझी जिजा, कशी आहे माझी लेक, बरी आहेस ना ग बाळा.
कसा चाललाय तुझा प्रपंच? विचारता बरोबर मासाहेबांनी धक्का दिला. आबा, तुम्ही विचारताय मी कशी आहे? तुम्ही ही जिजा कशी आहे तुम्हाला ऐकायचं आहे? ऐका. आबा, तुम्ही आजोबा होणार आहात, मी आई होणार आहे. असं म्हणतात पोटात बाळ असलं की पाय सुद्धा जपून टाकावा, नाही तर त्या पोटातल्या बाळाला धोका असतो. पण आबा, याच बाळाचे प्राण वाचवण्यासाठी या सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यानं फिरते आहे आबा. अशी आहे तुमची जिजा, अशी आहे तुमची जिजा, अशी आहे तुमची. ना माहेरी ना सासरी मध्येच ही जागा धोक्याची आहे. कधी शत्रू येईल घालेल माहित नाही. इथे सैन्य नाही, इथं शिपाई नाही, इथं सुरक्षा नाही. माझ्या पोटामध्ये जे बाळ घडत आहे ते आई जगदंबेचा आशीर्वाद आहे. हिंदवी स्वराज्यासाठी मिळालेलं देणं आहे. माझ्या लेकी बाळीवर, माझ्या आई बहिणीवर, या सगळ्यांच्या रक्षणासाठी, सुरक्षेसाठी निर्माण होणारा एक हिरा माझ्या पोटात वाढतोय. आबा, हे बाळ मला हवं आहे, हे बाळ हवंय आबा, म्हणून मी इथे आहे. बस बस बस. मला निघायचं आहे. आलेल्या अतिथीला मोकळ्या हातानं पाठवणं चांगलं नसतं म्हणतात. 2 घास खा आबा, मग पुढचा रस्ता धरा. लखोजी रावांना जेवायला वाढला, जेवणाची पानं वाढली आणि विश्वासराव जेवायला वाढत असताना आपल्या लेकीची अवस्था बघून लखोजी रावांना जेवण जाईना. काहीही केलं तरी बाप होता. ताटावरती हात धरला, बास पोट भरलंय माझं. आणि विश्वासरावांनी मासाहेबांना खुणावलं, तुम्ही वाढा म्हणजे 2 घास जास्त जातील. 2 जीवाची असलेल्या अवस्थेमध्ये हातामध्ये जेवणाचं भांड घेऊन मासाहेब वाढायला आल्या. आबा, आबा, ताटावर 2 हात धरलेले होते लखोजीरावांचे. आबा, 2 घास माझ्या हातचं नाही पोरी, पोट भरलंय जात नाही. आबा, किती दिवसांनी माझ्या हातचं जेवताय, परत कधी जेवायला मिळेल माहित नाही. 1 घास तरी घ्या या लेकीच्या हातचा. ताटावरचा हात बाजूला केला आणि मासाहेब जेवण वाढायला लागल्या. हातातल्या भांड्यातलं जेवण वाढत असताना बाप लेकीची नजरेला नजर भिडली. नजरेला नजर भिडत असताना त्या ताटातलं जेवण ताट भरलं तरी दोघांचं लक्ष नाही. आणि विश्वासरावांनी आवाज दिला, ताट भरलंय, इकडे लक्ष द्या. जेवण झालं, पानाचा बिडा झाला, सगळं झालं आणि लखोजीराव मासाहेबांच्या जवळ आले. पोरी, मला निघायला लागल. होय आबा. डोळ्यातनं पाणी आलं मासाहेबांच्या. नीट जा. लखोजीराव म्हणतात, पोरी, 1 मागणं आहे, देशील? बोला ना आबा, काय हवाय? तुझी अवस्था मला बघवत नाही, तुझ्याकडे बघून माझा पाय उचलत नाही. मला पुढे जायचंय पण या बापाचं काळीच थांबत नाही. एक काम कर बाळा, एक काम कर, तू चल माझ्या सोबत. कुठे? ही जागा चांगली नाही, इथे सुरक्षा नाही, इथं शिपाई नाही. तू चल माझ्या सोबत. कुठे जायचं आबा? सिंदखेड राजाला आपल्या घरी. महिला मंडळ ऐका. बाप म्हणतोय लेकीला चल माझ्या सोबत. ऐका, बाप म्हणतोय लेकीला चल माझ्या सोबत. पोरीचं उत्तर काय आहे? आबा, मी तुमच्या सोबत आले असते पण येऊ शकत नाही. त्याचं कारण, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, तरी सून मात्र भोसल्यांची आहे, सून मात्र भोसल्यांची आहे. माझ्या पतीनं मला इथं सोडलंय, माझे वडील जरी चल म्हणाले तरी येऊ शकत नाही. अगं पण तुझी अवस्था माझी काळजी वाटत असेल, इथून काही अंतरावर शिवनेरी नावाचा गड आहे, या गडावर मला नेऊन सोडा. मासाहेबांना गडावर नेण्याची तयारी चालू झाली. गड चढत असताना शिवाई देवीचं मंदिर लागलं. लखोजीरावानं कमरेचा कसा काढला आणि मासाहेबांच्या हातात दिला. पोरी, जगलो वाचलो तर बाळाला बघायला येईल, बरं वाचलो तर नातवाचं तोंड बघायला येईल, पण जर नाही आलो
तर हा आजोबांचा आशीर्वाद म्हणून नातवाला दे. असं बोलू नका. देवी पुढे उभी आहात असं बोलायचं नाही. असं बोलू नका. माझ्या बाळाला बघायला येणार ना? आजोबांच्या आशीर्वादाची नातवाला गरज आहे. येणार ना माझ्या लेकराला बघायला? अरे होय येतो. बाळ झालं, पहिला निरोप माझ्याकडे यायला पाहिजे. राजा सिंदखेडला निरोप यायला हवा असं म्हणत लखोजीराव तिथून निघून गेले. आणि काही दिवसातच दौलताबाद या ठिकाणी म्हणजे देवगिरी किल्ल्यामध्ये लखोजीरावांना बोलावण्यात आलं आणि याच ठिकाणी त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले. अमानुष कत्तल झाली. ही बातमी गडावर गेली. महासाहेबांच्या डोळ्यातनं पाणी आलं. आबा, ज्यांच्यासाठी चंदनाप्रमाणे देह झिजवला त्यांनीच संपवला. वाड्याचा दरवाजा बंद झाला. तब्येत बिघडली. बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. सुईनं बोलावण्यात आली, दाईनं बोलावण्यात आले. दरवाजा वाड्याचा बंद झाला. गडावरची मंडळी इकडून तिकडे येरझाऱ्या घालायला लागले. काय घडतंय कोण जाणे, काय घडतंय कोण जाणे. सूर्य मावळायला लागला, अंधार पडायला लागला. आणि सूर्य मावळत असताना अंधार पडत असताना सगळ्यांचं लक्ष वाड्याच्या दरवाजाकडे लागलेलं आहे. सगळ्यांचं लक्ष वाड्याच्या दरवाजाकडे लागलेलं आहे. आई जगदंबे, कुलस्वामिनी, सगळं नीट होऊ दे. राणी साहेबांवर लक्ष असू दे. सूर्य मावळायला लागला, अंधार पडायला लागला. आणि सूर्य मावळत असताना, अंधार पडत असताना हिंदू धर्माचा सूर्य उगवल्या गेला. वाड्याचा दरवाजा उघडला. एक बाई बाहेर धावत आली. ऐकलत का? राणी साहेबांना मुलगा झाला. शहाजी राजांना मुलगा झाला. राणी साहेबांना मुलगा झाला. माझं राज जन्माला आलं. माणसाला आनंद झालाच, पण आनंद झाला तो कुणाला? एके काळी सह्याद्री हसला. एके काळी सह्याद्री हसला. आनंद त्याला कसला, आनंद त्याला कसला. मुलगा झाला शहाजी राजाला. मुलगा झाला शहाजी राजाला. शिवनेरीवर बाळ जन्मला. शिवनेरीवर बाळ जन्मला. रेशमाची दोरी पाळण्याला. रेशमाची दोरी पाळण्याला. जिजामाता हलवी बाळाला. शिवाजी ठेवलं नावाला. ठेवलं नावाला जिरहाजी. ठेवलं नावाला जिरहाजी. आज या ठिकाणी हरिनाम सप्ताह सोहळा चालू असताना अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या निमित्तानं भव्य दिव्य असलेलं आयोजन आणि भव्य दिव्य असलेलं नियोजन. हिवरा गणपती जिल्हा वाशिम या ठिकाणी असलेला सुंदर असा हा सोहळा अगदी डोळ्याचं पारणं फिटावं अशी सर्व आमची ही वारकरी संप्रदायाचं कार्य करणारी सर्व मंडळी, सर्व ग्रामस्थ, सर्व आयोजक, सर्व नियोजक सर्वांचं अंतःकरणातून मेहरून व्यक्त करते. सर्व ग्रामस्थ आदरणीय श्री दिलीप दादा देशमुख, आदरणीय श्री संदीप भाऊ सरपंच, आदरणीय श्री डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख, हरिभक्तपरायण आशिष महाराज, सर्व आमचे गावकरी, सर्वांचं अंतःकरणातून ऋण. एवढा वेळ झालं सर्व महिला मंडळ आमच्या बसलेल्या आहेत, सर्वांचं ऋण. त्याचप्रमाणे हरिनाम संकीर्तन करत असताना, अखंड हरिनाम सप्ताह करत असताना एकाच कोणाचंही काम नाही. इथे सर्वाच्या एकत्रित येण्यानं, सर्वाच्या संघटनानं हा एवढा मोठा सोहळा पार पडत असतो. आणि या सोहळ्यामध्ये कुणी अन्नदाते असतात, कुणी श्रमदाते असतात, तर कुणी देणगीदाते असतात, तर कुणी ज्ञानदाते असतात. तर या ज्ञानदात्यांची नावं आजचं सौजन्य ज्यांचं या ठिकाणी लाभलेलं आहे, आदरणीय श्री साहेबराव बापूराव देशमुख, श्री विठ्ठलराव बापूराव देशमुख, श्री नारायणराव तुकारामजी देशमुख, श्री सुधाकरराव संपतराव देशमुख, श्री अशोकराव श्री इमराजराव देशमुख, प्रकाशराव धोंडवाराव देशमुख, श्री लक्ष्मणराव इमराजराव देशमुख, श्री सुदर्शन दत्तराव देशमुख, श्री किशोर साहेबराव देशमुख आणि समस्त देशमुख परिवार या सर्वांचं मी अंतःकरणातून ऋण व्यक्त करते. वारकरी संप्रदायावर असणारं प्रेम आणि वारकरी संप्रदायावर असणारी निष्ठा, या निष्ठेनं गावातला परमार्थ आणि गावातला संप्रदाय हा चालू असतो. सर्व ग्रामस्थ, आमचे सर्व नियोजकांचं परत एकदा आभार.
या हरिकीर्तनामध्ये समस्त आमची टाळकरी सर्व गुणीजन वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं अंतःकरणातून मी ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमची गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण गायनाचार्य संजय महाराज, गोड अशी गायन साथ. खरं तर मी प्रमाण कीर्तनामध्ये म्हणते, पण तुम्ही जेव्हा एवढी मोठी हस्ती गायन करणारी गायनाचार्य या ठिकाणी आहे, तर मला काही गायनाचं किंवा बोलावं असं काम पडलं नाही, त्यामुळं मी तो प्रयत्न केला नाही. आमचे हरिभक्तपरायण संजय महाराज, गोड अशी गायन साथ आपण केली आपल्या अंतःकरणातून ऋण. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गायनाचार्य विष्णू महाराज, गोड अशी गायन साथ या ठिकाणी लाभली दादांचं ऋण. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण भागवताचार्य गजानन महाराज, आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं ही ऋण. या बाजूला असणारे गोड 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 असं मृदंग वादन ज्या दादांनी केलं. आमचे हरिभक्तपरायण मृदंगाचार्य महेश महाराज, सुंदर अशी मृदंग वादनाची साथ मिळाली. आपलंही अंतःकरणातून ऋण. उपस्थित सर्व पुरुष बांधव, सर्व ग्रामस्थ, सर्व महिला मंडळ, सर्वांचं अंतःकरणातून मी ऋण व्यक्त करते. आणि सर्वांचं ऋण व्यक्त करून माझ्या वाणीला, माझ्या सेवेला, खरं तर या ठिकाणी येण्याचं थोडंसं मागे पुढे चाललेलं होतं, जावं की न जावं, परंतु ग्रामस्थांची इच्छा आणि आग्रह, या आग्रहाला मान देऊन, कारण एक छोटीशी अडचण होती, ती म्हणजे काल रात्रीची माझी सेवा रायगडाच्या पायथ्याशी कोलाड नावाचं गाव आहे. या कोलाड गावामध्ये कालची पत्रिका मी प्रकाशदादांच्या व्हॉट्सअपला पाठवलेली आहे. कारण काही लोकांना वाटतं की असेच महाराज लोक बोलत असतात, त्यामुळं काल रात्री माझी सेवा कुठे होती, रात्रीच्या कार्यक्रमाची पत्रिका 18 तारखेच्या कार्यक्रमाची पत्रिका मी दादांना पाठवली. कोलाड, जिल्हा रायगड, अगदी रायगडाच्या जवळ असणारी सेवा आणि तिथून आपल्या गावामध्ये येणारा प्रवास, जवळजवळ 650 किलोमीटर अंतर कालच्या सेवेपासून या ठिकाणी. परंतु संप्रदायाची असणारी आवड आणि तुमचा आग्रह, आणि या आग्रहाने या ठिकाणी येणं झालं. आपणा सर्वांचं मी ऋण व्यक्त करते. आपण या ठिकाणी येण्याची संधी दिली, सेवेची संधी दिली. चुकलं असेल पदरात घ्या, जे बरोबर असेल तुमच्या आणि पांडुरंग परमात्म्याचे. करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. या ठिकाणी उपस्थित असलेली साऊंड सिस्टीम, आपलं ही ऋण, सर्वांचं ऋण व्यक्त करून माझ्या वाणीला, माझ्या सेवेला, तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा, देवा चरण सेवा आम्हाला लाभावी. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वर संत हिरे पाय देती. सर्वांची माफी मागून, चुकलं असेल पदरात घ्या, जे बरोबर असेल तुमचे आणि पांडुरंग परमात्म्याचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज